तुम्ही पैसे दिलेत पण चुकीचा किंवा डिफेक्टिव्ह प्रोडक्ट मिळाला। लक्षात घ्या, या कंडिशन मध्ये दुकानदारांना पैसे परत करणे त्याच्यावर बंधनकारक आहे। त्यामुळेच येथे म्हटलं जातं, जागो ग्राहक जागो। म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये तुमचे अधिकार काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। यात होतं काय, आज ग्राहकांना वेगवेगळे अनुभव येत आहेत आणि खास करून ऑनलाईन मध्ये। म्हणजेच जर ऑनलाईन मध्ये आपण काही मागवलं तर काही वेळेस जे मागविलं आहे ते येत नाही, दुसराच प्रोडक्ट हा येथे दिला जातो। तसेच प्रोडक्ट कधी कधी खराब निघतो आणि दुकानदार हा तो प्रोडक्ट परत घेण्यासाठी नाकारतो। तसेच वॉरंटी क्लेम ही नाकारली जाते किंवा कस्टमर केअरच ग्राहकांना फसवते। अशा अनेक इशूंना कंटाळून ग्राहक हे गप्प बसतात। परंतु येथे ही बाब लक्षात घ्या की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट या कायद्यानुसार ग्राहकांचे काय अधिकार आहेत। राईट टू रिफंड असेल किंवा राईट टू रिप्लेसमेंट असेल किंवा राईट टू कम्पेन्सेशन असेल किंवा राईट टू फाईल कंप्लेंट, हे हक्क किंवा अधिकार हे ग्राहकाचे कायम राहतात। आणि जर दुकानदाराने चुकीचा माल दिला तर तो डिफिशियन्सी इन सर्व्हिस आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस ठरतो। म्हणूनच तुमच्यासोबत जर असे काही झालेले असेल किंवा घडलेले असेल, दुकानदाराशी संपर्क करा। तुमच्यासोबत किंवा त्या प्रोडक्ट सोबत काय आहे सत्य ते त्यांना सांगा, त्याच्या व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवा किंवा मेल आय डी असेल तर त्याच्यावर पाठवा किंवा वेबसाईट असेल कंपनीची त्याच्यावर तुमचे प्रॉब्लेम्स किंवा प्रोडक्टचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते त्यांना सांगा। आणि या सर्व बाबी सांगून देखील तुमची दखल घेतली जात नसेल किंवा प्रोडक्ट रिप्लेसमेंट होत नसेल, त्याच्यामध्ये सुधारणा करून दिली जात नसेल तर संबंधित दुकानदार किंवा कंपनीला तुम्ही नोटीस पाठवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार ग्राहक न्यायालयामध्ये तसा केस किंवा दावा हा करता येतो। आणि महत्वाचं म्हणजे असं जर कुणासोबत घडत असेल किंवा घडणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर त्यांची मदत करू शकतो। आणि अधिक नवीन नवीन जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, कायद्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा।